गावागावातील गावबंदीचे बोर्ड शासनानं काढले. नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक. सहकारी सोसायटीच्या निवडणुका अचानक रद्द. 31 मे पर्यंत निवडणुका स्थगित करण्याचे शासनाचे आदेश. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. पालघरमधील सुसरी नदीवर उभारणार पूल. पुलासाठी 1.5 कोटी रुपये मंजूर. हरणेतील जेट्टीची प्रतीक्षा अखेर संपली. 9 मार्चला होणार जेट्टीचं भूमिपूजन. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींची बैठक. निवडणुकांच्या अनुषंगानं बैठकीचं आयोजन. परळी वैजनाथ मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह. सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांचा तगडा बंदोबस्त. सोनपेठमध्ये महाशिवरात्रीचा मोठा उत्साह. सोमेश्वर मंदिरात 3 दिवस यात्रेचं आयोजन. अंबरनाथमध्ये महाशिवरात्रीचा उत्साह. प्राचीन शिवमंदिरात भाविकांची मध्यरात्रीपासूनच मोठी गर्दी. मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त. पारदेश्वर मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई. पाऱ्याचं शिवलिंग असलेल्या मंदिरात सजावट. महाशिवरात्री निमित्तानं विशेष उत्सवाचं आयोजन. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात दुग्धाभिषेक सुरूच. भाविकांकडून निर्बंधांचं उल्लंघन. यवतमाळच्या वणीमध्ये रुद्राक्ष वनचं भूमिपूजन. 15 हेक्टर क्षेत्रामध्ये लावली 500 झाडं. अकोला पोलीस दलातर्फे दामिनी पथकाचा विस्तार. महिला पोलिसांसाठी 34 गाड्या. वाशिममध्ये बांधकाम कामगार समितीचं आंदोलन. प्रलंबित मागण्यांसाठी कामगार आक्रमक. वाशिम शहरात सौंदर्यीकरणाचं काम रखडलं. मनसेनं उपसलं आंदोलनाचं हत्यार. छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. वाढत्या छेडछाडी विरोधात केलं आंदोलन. मद्यधुंद अवस्थेत डॉक्टरचा निर्वस्त्र होऊन रुग्णालयातच राडा. बिडकीन येथील रुग्णालयातील धक्कादायक घटना समोर. सोन्याची तस्करी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. 10 कोटी 48 लाखांचं सोनं जप्त.